जशी तापायला लागलेली आहे तसं माडकांच्या एका वक्तव्याने परत वाद झालेला आहे। संजय राऊत यांनी याच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे। आपण जे काही वक्तव्य केलं होतं 5-5 कोटी देऊ त्याच्या विरोधात संजय राऊतांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करायचं ठरवलं। नाही, यामध्ये गैर काय नाही आहे। मी 5 कोटी निधी देऊ म्हणून सांगितलेलं आहे। मी कोणाला रोख रक्कम देऊ असं सांगितलेलं नाही। तुम्ही माझं भाषण काढून ऐका। मी सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार हे प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत। प्रत्येक तालुक्यामधून चढाओढ लागलेले मताधिक्य देण्याची आणि माझी चंदगड मतदारसंघामध्ये सभा होती। कागल, चंदगड, राधानगरी, बुदरगड या 4 मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त जे मताधिक्य देईल त्यांना मी आणि खासदार संजय मांडलिक जे पुन्हा खासदार होणार आहेत आम्ही दोघं मिळून जो काही निधी त्यांना मिळणार आहे त्याच्याहून जास्त थोडा एक 2.5 कोटी रुपयाचा निधी, विकास निधी त्या तालुक्याला बक्षीस म्हणून देऊ। यामध्ये मला वाटत नाही काही गैर आहे। यामध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार करायचा आता शेवटी त्यांना अधिकार आहे, परंतु यामध्ये कुठलंही आमिष किंवा काही दिलं आहे असं मला वाटत नाही। जयंत पाटील यड्रावकरांची भेट घेऊन आलेले, काय फरक पडू शकतो? नाही, हे कोल्हापूर जिल्ह्याचं समीकरणामध्ये यड्रावकर साहेब हे महायुतीच्या सोबत आहेत। एकनाथ शिंदे साहेबांच्यावर प्रेम करणारे 3 आमदार आहेत। त्यामुळं उमेदवारी संदर्भात काही नेते मंडळी भेटणं हे स्वाभाविक आहे, परंतु यड्रावकर साहेब हे महायुतीच्याच प्रचारामध्ये आणि महायुतीच्या उमेदवारामध्ये बापाच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील याचा मला विश्वास आहे। तुमच्याकडं जशी कोल्हापूरची जबाबदारी आहे गडिंग्लजची आहे तशी सोलापूरची असणार आहे, काय वाटतं? मला 3 लोकसभेचा क्लस्टर प्रमुख मी आहे। कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा या 3 पैकी 2 मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत। साताऱ्याला अजून उमेदवारी घोषित व्हायची आहे, परंतु संभाव्य उमेदवार आमचे महाराजच आहेत। तिथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि इथं आता राम सातपुते हे भारतीय जनता पार्टीकडून महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत। हे 4ही मतदारसंघ प्रचंड मताधिक्यानं आम्ही निवडून येऊ याचा मला विश्वास आहे। ज्या पद्धतीचं मंडलिकांचं विधान आलं होतं आणि त्याच्यानंतर जी काही नाराज झाली होती याच्यातनं काय परिणाम होईल असं? हा मंडलिकांचा तो वैयक्तिक प्रश्न होता, त्यांची भूमिका होती, त्यांच्यावर टीका झाल्यामुळं खरं म्हणजे सुरुवातीला प्रचार सुरू होण्यापूर्वी मी एक घोषित केलं होतं की आपल्यातल्या कुणीही पदाधिकाऱ्यांनी महाराजांच्यावर टीका टिप्पणी करू नये किंवा अवमानास्पद काय बोलू नये आणि त्याच पद्धतीनं आम्ही त्यांनाही आवाहन केलं होतं विरोधकांना की तुम्ही काय टीका टिप्पणी करू नये। परंतु आता ही लढाई सुरू झाली, समोरून काय मीम्स यायला लागल्या, काय व्हिडिओज व्हायरल व्हायला लागले, उमेदवाराबद्दल काय अपशब्द वापरले जायला लागले, त्यामुळे हे उमेदवार रिॲक्ट झाले। खरं म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे, परंतु आता त्यांनी भूमिका मांडलेली आहे, याविषयी मी फार बोलणं मला उचित वाटत नाही। जयसिंह मोहिते पाटलांनी काल सांगितलं होतं एबीपी माझाशी बोलताना की माढा असेल, सोलापूर असेल किंवा बारामती हे 3ही ठिकाणी भाजपच्या हातून सीट जाणार आहेत। माढ्यामधून मोहिते पाटील विजयी होतील, सोलापूरमधून प्रणिती शिंदे आणि बारामतीतून सुप्रिया सुळे। नाही, काय कारण आहे भाजपच्या हातातून सीट जाण्याचं? मला त्याच्या पाठीमागं लॉजिक काय आहे? आज या सोलापूरच्या जागेसाठी, माढ्याच्या जागेसाठी गेले 2 टर्म लोकांनी हे भाजपचे उमेदवार निवडून दिलेले आहेत। विकासाची गंगा आलेली आहे, 40,000 करोड रुपयाचा निधी आलेला आहे, रस्ते होत आहेत, ब्रिजेस होत आहेत, डॅम्स होत आहेत, एअरपोर्ट्स होत आहेत, रेल्वे स्टेशन होते, वंदे भारतसारखी रेल्वे सुरू झाली। कशासाठी लोक वेगळा विचार करतील? आता त्यांची भूमिका वैयक्तिक जरी असली तर या देशामध्ये या निवडणुका ज्या होणार आहेत या लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि हा देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा याची ही निवडणूक असल्यामुळं लोक आपल्या भवितव्याशी, आपल्या मुलाबाळांच्या भविष्याशी खिलवाड करणार नाहीत। लोक मोदींच्याच पाठीशी उभे राहणार आणि मोदीजींना समर्थन करणारे जे कोण महायुतीचे उमेदवार असतील, शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, हे सगळे निवडून येतील। मी मागंसुद्धा सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये 45+ जागा निवडून येतील आणि काँग्रेसची एकही जागा महाराष्ट्रामध्ये निवडून येईल अशी परिस्थिती असं मला वाटत नाही। गॅरंटी मोदीजींचीच देशात गॅरंटी चालणार, दुसऱ्या कुणावरही नाही। संपूर्ण देशाच्या लोकांचा विश्वास हा मोदीजींच्यावर आहे। हे होते खासदार धनंजय माडिक। कुठल्याही परिस्थितीत आजही महाराष्ट्रात जादू ही मोदींचीच चालणार आहे आणि सोलापूर असेल, सातारा असेल किंवा कोल्हापूर या सर्वच ठिकाणी भाजपचं आणि महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा त्यांनी दावा केला। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।